वेलकम बॅक फ्रेंड्स. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायला मिळतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं म्हटलं तर आपल्याला इंग्लिश अधिकाधिक सोपी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आपल्या चॅनलचं नावच काय आहे? सोपी इंग्लिश. आता चॅनलचं नाव जरी सोपी इंग्लिश असलं तरी आपण हायर आणि ॲडव्हान्स लेव्हलचं इंग्लिश शिकणार आहोत पुढे येणाऱ्या काही कालावधीमध्ये. परंतु हायर आणि ॲडव्हान्स लेव्हलचं इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला त्याच्या ज्या मेथड्स आहेत, त्याच्या मूलभूत गोष्टी आहेत, ते अधिकाधिक सोपं करण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण वाटचाल करत आहोत. आपण अलगद एक-एक स्टेप पुढे-पुढे सरकत आहोत. आपण या अनुषंगाने साधा वर्तमान काळ शिकवला, साधा वर्तमान काळाचे उपयोग शिकवले, दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा उपयोग कुठे कसा करायचा हे पण शिकलो. हो की नाही? आता आपण अलीकडच्याच व्हिडिओजमध्ये काय शिकलो? अपूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळाचे उपयोग, त्याचं होकारार्थी सूत्र म्हणजे त्याची रचना आणि त्याच्या सहाय्याने वाक्य कसे करायचे, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कसा करायचा ही आपण शिकलो. आता तुम्ही म्हणाल, की "सर, तुम्ही होकारार्थी रचना तर दिली, परंतु नकारार्थी रचना दिली नाही. त्याचप्रमाणे अपूर्ण वर्तमान काळामध्ये प्रश्न कसे विचारावेत, त्याचे येस नो टाइप प्रश्न कसे विचारले जातात, डब्ल्यू-एच टाइप प्रश्न कसे विचारले जातात, हे तुम्ही सांगितलंच नाही." आणि त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आपण जे अगोदर शिकलो त्याच्या आधारे एक पाऊल पुढे सरकतो. म्हणजेच काय, की आपण आपला पाया पक्का करतो आणि त्याच्यानंतर एक पायरीवरती चढतो. तर सुरू करूया, की अपूर्ण वर्तमान काळाचं होकारार्थी रचना झाल्यानंतर नकारार्थी रचनेमध्ये काय बदल होतो? तर मित्रांनो, काहीच बदल होत नाही. केवळ तुम्हाला त्या रचनेमध्ये एम इज आर याच्या पुढे नॉट टाकायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. होकारार्थी रचना दिसते आहे, बारकाईने बघा. आणि त्याच्या खालोखालच लगेचच नकारार्थी रचना सुद्धा दिसते आहे. कोणत्या काळाची? अपूर्ण वर्तमान काळाची. आता काय फरक जाणवला बघा बरं बारकाईने तिथे स्क्रीनवर. माझ्याकडे बघण्यापेक्षा स्क्रीनकडे बघा. काय दिसतं आहे? की कर्ता एम इज आर, नॉट, क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द. म्हणजे केवढा बदल झाला? केवळ आपण नॉट टाकला. आता नॉट टाकल्यामुळे ते वाक्य नकारार्थी होण्यास मदत होईल. आता समजा, की मी जर असं म्हटलं, की आय एम टॉकिंग टू यू, म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहे. केवळ त्याच्यामध्ये जर मी नॉट टाकला तर काय होईल? आय एम नॉट टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत नाहीये. आता बघा, आपली मराठी आपण कशी वळवतो? मी तुम्हाला सांगितलं होतं, की अपूर्ण वर्तमान काळ जर ओळखायचा असेल, तर तो कसा ओळखायचा? तर वाक्याच्या शेवटी त अधिक आहे असं जर आपल्या मराठीत आलं, तर समजून घ्यायचं की तो अपूर्ण वर्तमान काळ आहे. हो की नाही? मी तुमच्याशी बोलत आहे. त आहे. बघा, हो की नाही? अपूर्ण वर्तमान काळ. परंतु यालाच आपण नकारार्थी करत असताना काय करत असतो? त अधिक नाही अधिक आहे. परंतु नाही आणि आहे हे आपण अतिशय जलद गतीने बोलतो आणि नाही आहेचं नाहीये असं करतो. आणि व्याकरणात त्याला मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायची गरज नाहीये. हे बघा, नाहीये. म्हणजेच काय, की आपण नाही आहेला नाहीये असं करत असतो. तर काय वाक्य घेतलं होतं आपण? आय एम टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत आहे. बोलत आहे. आय आय एम नॉट टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत नाहीये. पुढचं उदाहरण घेऊया. नकारार्थी करायचं आपल्याला नॉट टाकायचं आहे. केवळ आपल्याला जे वाक्य येतात त्याच्यामध्ये नॉट टाकायचं आहे म्हणजे नकारार्थी वाक्य होईल. जसं शी इज ड्रायव्हिंग अ कार. ती गाडी चालवत आहे. आता म्हणा बरं, शी इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. ती गाडी चालवत नाहीये. नाहीये. बघा, केवळ आपण काय केलं? शी इज नॉट. आपण इजच्या पुढे इजच्या पुढे नॉट टाकलं आणि पुढचं वाक्य तयार केलं. म्हणजेच आय एम टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत आहे. आय एम नॉट टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत नाहीये. शी इज ड्रायव्हिंग अ कार. ती गाडी चालवत आहे. शी इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. ती गाडी चालवत नाहीये. हो की नाही? वी आर लर्निंग इंग्लिश स्पीकिंग. वी आर लर्निंग इंग्लिश स्पीकिंग. तर किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, वी आर लर्निंग स्पोकन इंग्लिश. तर आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. आता याच्यात नॉट जर टाकला तर वी आर नॉट लर्निंग स्पोकन इंग्लिश. तर आपण स्पोकन इंग्लिश शिकत नाही आहोत. ऍक्च्युली आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. तर जरासं आपण असं म्हणूया, वी आर नॉट लर्निंग ग्रामर. तर आपण व्याकरण शिकत नाही आहोत. हो की नाही?
म्हणजेच आपण अशा प्रकारे वाक्य तयार करू शकतो. आता इथे आपल्या चॅनलवर जे नवीन विद्यार्थी आले असतील, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, की सर तुम्ही इतक्या जलद गतीने हे सगळे वाक्य सांगतायत, परंतु ही वाक्य बनत कसे आहेत? तुम्ही कशा पद्धतीने बनवत आहात? हे तर सांगा. हो की नाही? तर ते सांगण्यासाठी जे आपल्या अगोदरचे विद्यार्थी आहेत, आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती आहे, की मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं, की आपण इंग्लिश भाषा शिकत असताना केवळ 4 गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. कोणते 4 गोष्टी? कर्ता, क्रियापद, कर्म, इतर शब्द. तर यांची मी व्याख्या सुद्धा सांगितली होती. कर्ता कशाला म्हणायचं? जो क्रिया करतो. क्रियापद कशाला म्हणायचं? ज्याच्यात क्रिया दिसते. कर्म कशाला म्हणायचं? ज्याच्यावर क्रिया घडते. पुन्हा एकदा, कर्ता जो क्रिया करतो, क्रियापद की ज्याच्यात क्रिया दिसते, कर्म की ज्याच्यावर क्रिया घडते. एवढं सगळं झाल्यानंतर जे काही उरतं ते इतर शब्द. बस इतकं सोपं. आणि ह्याच अनुषंगाने आता इथे जी रचना दिसते आहे त्या अनुषंगानेच आपण वाक्य करत आहोत. एखादं छानसं वाक्य घेऊया. तुम्ही गृहपाठ पूर्ण करत आहात. आता हे छोटंसं वाक्य घेतलं. तुम्ही गृहपाठ पूर्ण करत आहात. बघा बरं याच्यामध्ये कर्ता कोण आहे? सांगा पाहू. पूर्ण करण्याची क्रिया कोण करत आहे? तुम्ही. कर्ता ओळखला की नाही? आणि म्हणूनच तो कर्ता आपल्याला तिथे लिहायचा आहे. काय करणार आपण? तुम्हीसाठी यू. आता यूच्या पुढे रचनेमध्ये बघा, एम इज आर पैकी काय घ्यायचं आहे? आर. यू आर. कारण की आपण या अगोदर तक्ता दिलेला आहे. यूच्या पुढे आर लागतो हे आपल्याला माहित आहे. यू आर. आता रचना काय सांगते? कर्ता झाला, एम इज आर झाला. आता क्रियापदाला म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी लावा. पूर्ण करण्यासाठी क्रियापद काय आहे? कंप्लीट. त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. म्हणजेच यू आर कम्प्लिटिंग. करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. यू आर कम्प्लिटिंगचा काय अर्थ झाला? तुम्ही पूर्ण करत आहात. काय पूर्ण करत आहात विचारा बरं. तुमचा गृहपाठ म्हणजे कर्म भेटलं. म्हणजे कर्म जर शोधायचं असेल तर दुसरी मेथड मी तुम्हाला सांगितली होती. काय आणि कोणाला. म्हणजे करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो आणि आणि त्या छोट्याशा अर्थाला हे 2 प्रश्न विचारायचे. काय आणि कोणाला. तुम्ही पूर्ण करतात. काय पूर्ण करतात असं विचारा. उत्तर मिळालं की नाही? काय मिळालं उत्तर? तुमचा गृहपाठ. आता तुमचा गृहपाठसाठी आपण काय लिहिणार? युअर होमवर्क. झालं. यू आर कम्प्लिटिंग युअर होमवर्क. तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करत आहात. आता यालाच आपल्याला नकारार्थी करायचं म्हणजे आपण सराव करायचा. आपण काल्पनिक वाक्यांच्या सहाय्याने स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. आणि म्हणूनच तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करत नाही आहात. हे झालं खूप शुद्ध. म्हणजे तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करत नाहीये. आता बघा बरं काय होईल? यू आर नॉट. फक्त आपल्याला आरच्या पुढे नॉट टाकायचं आहे. यू आर नॉट कम्प्लिटिंग युअर होमवर्क. तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करत नाहीये. यू आर कम्प्लिटिंग युअर होमवर्क नाऊ. आपण नाऊ आता एक्स्ट्रा टाकला. तुम्ही तुमचा गृहपाठ आता पूर्ण करत आहात. यू आर नॉट कम्प्लिटिंग युअर होमवर्क नाऊ. तुम्ही आता तुमचा गृहपाठ पूर्ण करत नाही आहात. अशा प्रकारे वाक्य तुम्ही करू शकतात. म्हणजे तुम्हाला कर्ता, क्रियापद, कर्म हे अगोदर शोधायचं आणि रचना जी दिलेली आहे त्याच्यानुसार वाक्य करायचे. हे तुम्हाला आता टेक्निक मी तुम्हाला दिली. आता थोडंसं पुढे वळूया. सर, एसनो टाईप प्रश्न कसे तयार करायचे? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. काहीच नाही. अतिशय सोपं आहे. काय करावं लागेल? रचना बारकाईने बघून घ्या. बारकाईने बघा. दिसते का रचना? त्याच्यामध्ये तुम्हाला ॲमिजार दिसतोय का? बस तो ॲमिजार कर्त्याच्या अगोदर आणून ठेवा. झालं. तुमचा एस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. काय सांगितलं मी तुम्हाला? हे जे सूत्र दिसतं त्या सूत्राच्या अगोदर काय करायचंय तुम्हाला? ॲमिजार आणून ठेवायचं आहे. म्हणजेच आता हे सूत्र कसं झालं एस नो टाईप क्वेश्चनचं? एम इज आर, कर्ता, मूळ क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हो की नाही? आणि नकारार्थी करायचं असेल तर बस ॲमिजार अगोदर आणून ठेवा. ॲमिजार, कर्ता, नॉट, क्रियापदाला आयएनजी म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द आणि प्रश्नचिन्ह. झालं. म्हणजे बघा किती सोप्या पद्धतीने आपण सहजतेने
एस नो टाईप क्वेश्चन्स तयार करू शकतो. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असाही निर्माण झाला असेल, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, की मी या अगोदर सांगितलं, की एस नो टाईप क्वेश्चन्स केव्हा विचारले जातात, जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशाच उत्तराची अपेक्षा असते. समोरच्याकडून जेव्हा आपल्याला हो किंवा नाही अशाच उत्तराची अपेक्षा असते, तेव्हा आपण एस नो टाईप क्वेश्चन्स विचारत असतो. आर यू रायटिंग समथिंग? तू काहीतरी लिहित आहेस का? आता समोरचा जर काही लिहित असेल तर हो म्हणेल, येस, आय एम रायटिंग एन एसे, आय एम रायटिंग अ स्टोरी, हो की नाही? आय एम रायटिंग अ लेटर टू माय ब्रदर, हो की नाही? असं समोरचा म्हणेल. काय म्हणेल? येस, आय एम रायटिंग समथिंग, आय एम रायटिंग अ लेटर टू माय ब्रदर. येस. नो, आय एम नॉट रायटिंग एनिथिंग. नो, आय एम नॉट रायटिंग एनिथिंग. आय एम ड्रॉइंग समथिंग. आय एम ड्रॉइंग समथिंग. नाही, नाही, मी काही लिहित नाहीये. मी काहीतरी चित्र काढतोय. बस सहजच. बघा, अशा प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते, तेव्हा आपण काय करत असतो? येस नो टाइप क्वेश्चन्स विचारत असतो. हो की नाही? आलं लक्षात तुमच्या? म्हणजे केवळ काय करायचं आहे? जी रचना आपल्याला अगोदरच माहिती होती, त्या रचनेमधलं फक्त ॲमेज आर सुरुवातीला आणून ठेवलं. बस वेगळं काहीच केलं नाही. इतकं सोपं. झालं. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मग आपण आणखीन काही उदाहरणं घेऊया. आता मी जर असं म्हटलं तर, आज संध्याकाळी तू चित्रपट पाहण्यासाठी जात आहेस का? आज संध्याकाळी चित्रपट पाहण्यासाठी तू जात आहेस का? आता मी काय म्हणेल? आर यू गोइंग टू वॉच अ मूव्ही धिस इव्हनिंग? पुन्हा एकदा बघा. आर यू गोइंग टू वॉच अ मूव्ही धिस इव्हनिंग? मी काय केलं? आर अगोदर आणून ठेवला. हो की नाही? म्हणजेच आता जर तुम्ही जाणार असाल तर काय म्हणाल? हो, येस, आय एम गोइंग टू वॉच अ मूव्ही धिस इव्हनिंग. हो, मी आज संध्याकाळी चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. आता तुम्ही म्हणाल, सर, आजची संध्याकाळ तर भविष्य काळात आहे. तुम्ही अपूर्ण वर्तमान काळ वापरला. ते कसं? तर याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळाचे उपयोग सांगितलेले आहेत. तरी सुद्धा मी तुम्हाला आत्ता पुन्हा एकदा सांगतो, की अपूर्ण वर्तमान काळाचा आणखीन एक असा उपयोग आहे, की आपण अगोदरच एखादी अरेंजमेंट म्हणजे अगोदरच ठरवून ठेवलेलं आहे आणि ती अरेंजमेंट आपण केलेली आहे. ठरवलेले सुद्धा आहे आणि अरेंजमेंट म्हणजे डिसाईड पण केलं आहे आणि अरेंजमेंट पण केलं आहे. ती गोष्ट सांगण्यासाठी, भविष्यातली गोष्ट सांगण्यासाठी आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. भविष्य काळात आहे. घटना भविष्य काळात घडणार आहे. परंतु बोलताना अपूर्ण वर्तमान काळात बोलूया. इज युअर अंकल कमिंग टुमारो? आता बघा. इज युअर अंकल कमिंग टुमारो? तुझे काका उद्या येत आहेत का? आता नीट बारकाईने बघा. उद्या हा भविष्य काळ आहे. तरी सुद्धा मी अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे आत्ता ह्या क्षणाच्या काळात बोलत आहे. इज युअर अंकल कमिंग टुमारो? तुझे काका उद्या येत आहेत का? असं का बरं विचारलं बरं सांगा? म्हणजे तुझ्या काकांचं ठरलेलं असेल आणि त्यांनी तशा प्रकारचं अरेंजमेंटही केलं असेल, की हो, त्यांनी अगोदरच मला फोन केला, की मी उद्याच्या सकाळच्या गाडीने तुझ्याकडे येत आहे. म्हणजे त्यांचं ठरले पण आहे आणि अरेंजमेंट सुद्धा झालेलं आहे. अशा वेळेस आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. तर अपेक्षा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल. तर अपूर्ण वर्तमान काळाचे या अगोदरचे पण मी काही भरपूर उपयोग सांगितले. ते व्हिडिओज आवर्जून बघा. मी सीरीज टाइप म्हणजे टप्प्याटप्प्याने देतोय आहे. म्हणजे या अगोदरचा व्हिडिओ बघितला का तुम्हाला लगेच उपयोग आणि रचना आणि वाक्य पाहायला मिळतील. आता आणखीन काही उदाहरणं बघूया. म्हणजेच आपण साधं वाक्य करायला शिकलो, येस नो टाइप प्रश्न करायला शिकलो. परंतु जर डब्ल्यू-एच टाइप क्वेश्चन तयार करायचे असतील तर? आता जसं येस नो टाइप क्वेश्चन्समध्ये आपण काय करतो, की समोरच्याकडून आपल्याला हो किंवा नाही या उत्तराची अपेक्षा असते. परंतु डब्ल्यू-एच टाइप क्वेश्चनमध्ये आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही या उत्तराची अपेक्षा नसते. तर आपल्याला त्याच्याकडून एका विशिष्ट
उत्तराची अपेक्षा असते, विशिष्ट उत्तराची अपेक्षा असते. सॉरी. तर मग अशा वेळेस आपल्याला WH शब्दांची उपयोगिता होते. म्हणजेच आपल्याला WH शब्द माहिती असणं गरजेचं आहे. ते WH शब्द मी तुम्हाला या अगोदर दिलेले आहे. व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हू, whom, whose, which, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच असे 11 WH शब्द मी तुम्हाला दिलेले आहे. या व्यतिरिक्त पण काही WH शब्द आहेत. ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने जसं आपण हायर लेव्हलकडे जाऊया तसं मी तुम्हाला सांगेल. आत्ता सर्व दिलं तर थोडंसं डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे किंवा अपचनही होऊ शकतं. शब्दशः अर्थ घेऊ नका. तर WH शब्दाची गरज आहे. आता मग आपण बघा जे अगोदर शिकलो. काय अगोदर शिकलो आपण? कर्ता, ॲमिजार, क्रियापद आयएनजी, कर्म, इतर शब्द. त्याच्या साहाय्याने आपण काय केलं? एसनोटाइप केलं आणि एसनोटाइप करण्यासाठी काय केलं आपण? ॲमिजार कर्त्याच्या अगोदर आणून ठेवून दिला. झाला एसनोटाइप. आता WH टाइप करायचं असेल तर काय करायचं आहे? एसनोटाइप आपल्याला अगोदर आता येत आहे. त्याच्याच पुढे फक्त WH शब्द ठेवून द्यायचा. कोणताही WH शब्द म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच. 11 WH शब्द मी आता तुम्हाला 3 सेकंदात सांगितले. तुम्ही सुद्धा ते सहजतेने करू शकतात. त्यांचे अर्थ काय आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुम्ही ते सर्च करू शकता. की सांगून देऊ आत्ताच. व्हॉट म्हणजे काय, व्हाय म्हणजे का, व्हेन म्हणजे किंवा, वेअर म्हणजे कुठे, हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते, हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ मच म्हणजे किती. आता हे तुम्हाला सांगून झालं आहे. आता बघूया. काय सांगितलं मी तुम्हाला? की फक्त WH शब्द तुम्हाला एसनो टाइप क्वेश्चनच्या पुढे आणून ठेवायचा आहे. म्हणजे आपोआप तुम्हाला काय होतं हे एसनो टाइप कडून WH क्वेश्चन कडे जाता येतं. आता याची काही उदाहरणं बघूया. मी जर आता असं तुम्हाला म्हटलं तर तू आता काय करत आहेस? तू आता काय करत आहेस? आता याच्यात मला सांगा हो किंवा नाही असं उत्तर मिळेल का? नाही. परंतु प्रश्न तर आहे म्हणजे विशिष्ट उत्तर पाहिजे आपल्याला. हो की नाही? मग असं विशिष्ट उत्तर मिळण्यासाठी आपल्याला WH टाइप क्वेश्चन विचारावा लागेल आणि काय साठी आपल्याला शब्द माहिती असला पाहिजे. काय साठी शब्द कोणता आहे? व्हॉट. तो अगोदर लिहून घ्यायचा रचनेनुसार. आता व्हॉट झाल्यानंतर आपल्याला ॲमिजार लिहायचा आहे. आता ॲमिजार आपण कर्त्यानुसार घेतो. आता कर्ता कोण आहे? यू. यूच्या पुढे ॲमिजार पैकी आर लागतो. म्हणजे व्हॉट आर. कर्ता माहिती झाला आपल्याला यू. व्हॉट आर यू? आणि करण्यासाठी क्रियापद डू. व्हॉट आर यू डुईंग? किंवा आत्ता नाऊ. व्हॉट आर यू डुईंग नाऊ? तू आता काय करत आहेस? तुम्ही आत्ता या क्षणाला जे काही करत असाल ते तुम्ही सांगू शकतात. तुम्ही सांगू शकतात, आय एम वॉचिंग YouTube. मी YouTube बघत आहे. आय एम वॉचिंग सोपी इंग्लिश चॅनल ऑन YouTube. असं तुम्ही म्हणू शकतात. हो की नाही? म्हणजेच आत्ता या क्षणाला तुम्ही काय करतात ते तुम्ही सांगू शकतात. ती कुठे जात आहे? आता कोठेसाठी WH शब्द वेअर. तो अगोदर लिहून घेतला. आता ॲमिजार पैकी आपल्याला इज घ्यावा लागेल. का घेतला आपण सांगा पाहू? कारण की करता ती आहे म्हणजे शी. शीच्या पुढे ॲमिजार पैकी इज लागतो. म्हणजे शी इज. हो की नाही? ते केलं आपण. तिथे इज टाकला. वेअर इज शी? रचनेनुसार वेअर इज शी? जाण्यासाठी क्रियापद गो. वेअर इज शी गोईंग? ती कुठे जात आहे? त्याचं उत्तर असेल शी इज गोईंग फॉर सम शॉपिंग. ती काही शॉपिंग करण्यासाठी, काही खरेदी करण्यासाठी जात आहे. शी इज गोइंग टू मार्केट. ती बाजारात जात आहे. शी इज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. असं तुम्ही उत्तर देऊ शकतात. हाऊ आर यू फिलिंग नाऊ? आता तुम्हाला कसं वाटत आहे? आय एम फिलिंग बेटर नाऊ. असं तुम्ही म्हणू शकतात. हो की नाही? तुम्ही वेगवेगळे WH शब्द घेऊन वेगवेगळे वाक्य तयार करू शकतात. अशाच प्रकारचे काही वाक्य तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा आवर्जून करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल बेल बेल आयकन जे आहेत ते सुद्धा दाबा आणि ऑलवर क्लिक करा. आणि फेसबुकवर जर बघत असाल तर
पेजला फॉलो करा. नमस्कार.